Standard 8 3.2 The Song of Songs. Hello friends, welcome in our second term. Our first term is completed and now second term is started. We have started our online classes too and we have completed 3.1 the poem Why. Now today we are going to start 3.2 a lesson the song of songs. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नवीन लेसन शिकणार आहोत द सॉन्ग ऑफ सॉंग्स म्हणजे गाण्यांचे गाणे. त्या अगोदर आपण काही चिटचॅट क्वेश्चन पाहणार आहोत. सी चिटचॅट क्वेश्चन्स. First question is, do you like to listen to music or songs? विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला म्युझिक म्हणजे संगीत ऐकायला आवडते का? मला वाटतं सगळ्यांनाच संगीत आवडते. ह्याचं उत्तर असं असेल, येस आय लाईक टू लिसन टू म्युझिक इन माय फ्री टाईम और येस आय डू असं पण उत्तर आपण देऊ शकतो. नेक्स्ट क्वेश्चन इज, व्हॉट टाइप्स ऑफ सॉंग्स डू यू लाईक और व्हॉट टाइप्स ऑफ सॉंग्स डू यू सिंग. आता ह्या प्रश्नाचा अर्थ असा होतो की तुम्ही कोणत्या प्रकारची गाणी गाता. व्हॉट टाइप्स ऑफ सॉंग्स डू यू सिंग, तुम्ही कोणत्या प्रकारची गाणी गाता. आता सगळ्याच मुलांना पिक्चरमधली किंवा सिनेमामधली गाणी गायला आवडतात. त्यामुळे तुम्ही उत्तर असं देऊ शकता, आय सिंग सॉंग्स ऑफ हिंदी बॉलिवूड मूवीज और हिंदी मूवीज. सी द थर्ड वन क्वेश्चन, हु इज युअर फेवरेट सिंगर. फेवरेट म्हणजे आवडता. तुमचा आवडता गायक किंवा गायिका कोण आहे. तुमचं उत्तर असं असेल, तुमचं उत्तर सुरू होईल माय फेवरेट सिंगर इज. तुम्ही कोणाचंही तुमच्या आवडीचा जो गायक आहे त्या गायकाचं नाव तुम्ही इथे सांगू शकता. माय फेवरेट सिंगर इज लता मंगेशकर, म्हणजे काय असेल ते. नेक्स्ट क्वेश्चन इज, वेन डू यू सिंग. वेन म्हणजे केव्हा, तुम्ही कधी गाणं गाता. आता बऱ्याचदा आपल्याला ज्यावेळेस फ्री टाईम असतो त्यावेळेस आपण गाणं गातो. याचं उत्तर असं असेल, व्हेनेवर आय एम फ्री अँड व्हेनेवर आय गेट टाईम आय सिंग अ सॉन्ग. सी द नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 5, डू यू प्रॅक्टिस सिंगिंग अंडर द गायडन्स ऑफ अ गुरु. ह्या प्रश्नाचा अर्थ असा होतो की तुम्ही एखाद्या गुरुच्या मार्गदर्शनाखाली गाण्याची प्रॅक्टिस करता का किंवा तुम्ही एखादा क्लास जॉईन केलेला आहे का. जर असेल तर उत्तर असं असेल, येस आय डू, आणि नसेल तर नो आय डू नॉट प्रॅक्टिस सिंगिंग अंडर द गायडन्स ऑफ अ गुरु. तुमचं ॲन्सर असं असेल. सी द लास्ट क्वेश्चन, व्हॉट इज डिफरन्स बिटवीन फोक म्युझिक अँड क्लासिकल म्युझिक. बघा, ह्या प्रश्नाचा अर्थ असा होतो की जे लोकसंगीत व शास्त्रीय संगीत जे आहे या दोन्हीमध्ये काय फरक आहे. म्हणजे बघा, क्लासिकल म्युझिक कसं असतं की क्लासिकल म्युझिक बेस्ड ऑन डिसिप्लिन रागाज अँड स्ट्रिक्ट रूल्स ऑफ रिदम अँड पॅटर्न्स असतात ह्या क्लासिकल म्युझिकला. आणि फोक म्युझिक हे जे आहे ते रिजनप्रमाणे असते, म्हणजे कम्स फ्रॉम द हार्ट, हे अगदी आपल्या हृदयातून येतं आहे. किंवा इट इज द म्युझिक ऑफ ट्रेडिशनल पॉप्युलर म्युझिक स्टाईल्स ऑफ द रिजन ऑर कम्युनिटीज. म्हणजे एखाद्या विशिष्ट प्रदेशातील हे जे म्युझिक असतं त्या प्रदेशाप्रमाणे फोक म्युझिक असू शकतं. सी हिअर इज वन मोर क्वेश्चन, अ राग और रागा इज अ म्युझिक पीस in Indian classical music which is sung or played in a fixed combination of 5 to 6 basic musical notes.
From any singer, musician or the internet, write down the names of any 5 ragas and on what occasion they are best sung. आता हे जे राग आहे हे राग तुम्हाला इथे 5 जे राग आहे 5 किंवा 6 जे राग आहेत ते राग तुम्हाला शोधायचेत की कोणत्या कोणत्या वेळी हे राग गायले जातात. आता त्यातलं वन एक्झाम्पल इज गिवन हिअर. राग मालकन्स हे लेट नाईट म्हणजे रात्रीच्या वेळीस गायले जातं किंवा रात्रीचं जो रात्री हे गायलं जातं. त्यानंतर राग भैरवी हे सकाळच्या प्रहरी राग भैरवी गायला जातो. राग पूर्वी दुपारी. राग मारव इव्हिनिंग म्हणजे संध्याकाळच्या वेळी. राग कल्याण हा रात्री आणि राग काफी हा कोणत्याही वेळी गायला जातो म्हणजे एनी टाईम. Let's start the lesson. See first paragraph. Slowly, gently, the exhausted musician laid his tanpura on the carpet. म्हणजेच बघा अगदी सावकाशपणे हळुवारपणे एक्झॉस्टेड मीन्स टायर्ड मीन्स दमलेले. म्युझिशियन म्हणजे संगीतकार. स्लोली जेंटली द एक्झॉस्टेड म्युझिशियन लेड हिज तनपुरा ऑन द कार्पेट. म्हणजेच अगदी सावकाश हळुवारपणे दमलेल्या संगीतकाराने आपला तानपुरा लेड म्हणजे खाली ठेवणे. कशावर तर गालिच्यावर तो तनपुरा ठेवलेला आहे. द एक्सक्विजिट स्ट्रेन्स ऑफ राग दरबारी स्टील व्हायब्रेटेड विदिन द हॉल. आणि जो राग होता दरबारामध्ये जो राग गायला होता तो अगदी अप्रतिम होता आणि त्याचा अजूनही त्या दरबारामध्ये व्हायब्रेशन म्हणजे त्याचा जो नाद आहे तो नाद तिथे घुमत होता. एम्परर अकबर लुक्ड अप. आणि एम्परर अकबरने म्हणजेच अकबर बादशहाने वर पाहिलं. हिज आईज लिट विथ ॲडमिरेशन. हिज आईट लिट विथ ॲडमिरेशन म्हणजे अकबर बादशहाने काय केलं वर पाहिल्यानंतर त्याचे जे डोळे होते किंवा त्याच्या ज्या डोळ्यातला भाव होता तो भाव कशाचा होता कौतुकाचा होता. म्हणजे त्याच्या डोळ्यातून कौतुक जे आहे ते अगदी दिसून येत होतं. ॲडमिरेशन मीन्स कौतुक. वंडरफुल म्हणजे अगदी अत्युत्तम किंवा अप्रतिम असं. ही सेड सुपर्ब अप्रतिम. लिसन टू यू एव्हरी डे. आणि इथे एम्परर अकबर आश्चर्याने त्याने वर पाहिलेलं आहे आणि त्याचे डोळे जे आहे ते असे विस्मयित झालेले आहे आणि त्यांनी काय म्हटलेलं आहे की अप्रतिम असं मी रोजच हे आपले गाणे ऐकतो. बट आय कांट सीम टू हॅव इनफ. आणि तरी पण इनफ म्हणजे पुरेसं परंतु इथे तरी पण माझं काही समाधान होत नाही असं अकबर म्हटलेलं आहे. तानसेन बोर्ड इन सायलेंट ग्रॅटिट्यूड. आता तानसेन BOWED बोर्ड मीन्स त्यांनी काय केलेलं आहे की असं वाकून नमस्कार केलेला आहे वाकलेला आहे झुकलेला आहे. इन सायलेंट ग्रॅटिट्यूड म्हणजे कृतज्ञतेने त्याने त्याची मान अशी झुकवलेली आहे. आय थिंक यू हॅव द मोस्ट वंडरफुल व्हॉइस इन द वर्ल्ड सेड अकबर. आणि आता अकबर काय म्हटलेलं आहे तानसेनला की आय थिंक माझ्या मते यू हॅव द मोस्ट वंडरफुल व्हॉइस की माझ्या मते तुमचा जो आवाज जो आहे तो अगदी जगातील सर्वात सुंदर असा आवाज आहे सेड अकबर असं अकबर म्हणाला. सी द नेक्स्ट. बट आय डोंट शहनशाह. त्याच्यावर तानसेन काय म्हणतायत की पण मला नाही असं वाटत शहनशाह. सेड तानसेन विथ अ स्माईल. त्यांनी असं स्मित हास्य करत म्हटलेलं आहे की मला असं नाही वाटत. देर इज समवन हू सिंग्स फार बेटर दॅन आय डू. देर इज समवन म्हणजे असं कुणीतरी आहे हू सिंग्स फार बेटर दॅन आय डू की जे माझ्यापेक्षाही चांगलं असं
सुंदर असं गाणं गाणारं असं कुणीतरी आहे. सी नेक्स्ट लाईन्स. रिअली, त्यावर अकबर म्हणतायत की खरेच. क्राईड द डिसबिलिव्हिंग अकबर. डिसबिलिव्हिंग म्हणजे काय, तर बिलिव्हिंग म्हणजे विश्वास आणि डिसबिलिव्हिंग म्हणजे अविश्वास. म्हणजे अविश्वासाने अकबर तसं म्हणालेले. खरंच का? देन आय मस्ट हॅव हिम सिंग इन माय कोर्ट. आणि मग अकबर असं पुढे म्हणालेत की तर मग मला माझ्या दरबारात त्यांना गायला बोलवलंच पाहिजे. मस्ट हॅव हिम सिंग इन माय कोर्ट म्हणजे मला बोलवलंच पाहिजे. कॅन यू अरेंज इट. तुम्ही तशी कॅन यू अरेंज इट. अरेंज म्हणजे व्यवस्था करणे. तसं तुम्ही अरेंज करू शकता का, व्यवस्था करू शकता का. तानसेन शुक हिज हेड. आणि मग तानसेनने त्याचं जे डोकं आहे किंवा मान हलवलेली आहे आणि आय एम अफ्रेड ही विल नॉट कम सायर. आता इथे आय एम अफ्रेड. अफ्रेड म्हणजे काय की त्यांना ते काय म्हटलेले आहे की मला तशी भीती वाटते किंवा मला असं वाटतं ही विल नॉट कम सायर. ही विल नॉट कम. मला असं वाटतं की माफ करा महाराज, ते येणार नाही. SIRE सायरचा अर्थ आपण राजासाठी आदरार्थी हा शब्द वापरलेला असतो. तर मला अशी भीती वाटते की ते कदाचित येणार नाही. व्हॉट. काय. नॉट इव्हन ही हिअर्स दॅट द एम्परर हिमसेल्फ हॅज समन्ड हिम. आणि मग त्याच्यावर बादशाह अकबर काय म्हटलेले की काय, स्वतः बादशाहने आमंत्रण दिले तरी पण येणार नाही का. समन म्हणजे बोलावणे, पाठवणे. म्हणजे जरी बादशहाने स्वतः आमंत्रण दिले किंवा स्वतः बोलावणे पाठवले तरीही येणार नाही का. नो नॉट इव्हन देन. त्यावर तानसेन काय म्हणतायत की नाही तरीसुद्धा नाही. नॉट इव्हन देन तरीसुद्धा नाही. दिस रिप्लाय वूड हॅव एनरेज्ड एनी अदर एम्परर. पण हे जे उत्तर आहे ते उत्तर ऐकून दिस रिप्लाय वूड हॅव एनरेज म्हणजे एनी अदर एम्परर. जर दुसरा कोणी एम्परर असता किंवा जर दुसरा कोणी राजा असता तर हे जे उत्तर आहे ते उत्तर ऐकून कदाचित त्याला राग आला असता. सी द नेक्स्ट लाईन्स. बट अकबर वॉज डिफरंट. परंतु अकबर हे वेगळे होते. अकबर हा वेगळा होता. म्हणजे व्हेरी वेल उस्तादजी. व्हेरी वेल खूप छान, फार छान. उस्तादजी खूपच छान. सेड अकबर असं अकबर म्हणालेत खूप छान. स्माइलिंग सेड अकबर स्माइलिंग इन टू तानसेन्स हाफ स्केअर्ड आईज. आणि त्याने तानसेनची जे म्हणजे त्यांनी थोडक्यात काय पाहिले की तानसेन घाबरले होते. तानसेन्स हाफ स्केअर्ड आईज म्हणजे त्याच्या डोळ्यात पाहून तो किंचित हसला परंतु तो घाबरलेला होता. इफ ही डझंट कम. आणि पुढे ते काय म्हटले, इफ ही डझंट कम, जर ते येणार नसतील, आय शॅल गो टू हिम. जर ते येणार नसतील तर मी तिथपर्यंत किंवा मी तिथपर्यंत जाईन किंवा मी स्वतः त्यांच्याकडे जाईन. माय सेल्फ मी स्वतः त्यांच्याकडे जाईन. विल यू टेक मी टू हिम. आणि विल यू टेक बघा इथं प्रश्न विचारलेला आहे. विल यू टेक मी टू हिम. तुम्ही मला तिकडे घेऊन त्यांच्याकडे घेऊन जाल का. येस सायर. मग त्यावेळेस तानसेन म्हणतायत की होय महाराज. प्रोव्हायडेड यू डू नॉट कम ॲज द एम्परर ऑफ हिंदुस्तान. होय महाराज पण यू डू नॉट कम ॲज द एम्परर ऑफ हिंदुस्तान. पण तुम्ही हिंदुस्तानचे बादशाह म्हणून येणार नसाल तर मी तुम्हाला घेऊन जातो. आय शॅल गो ॲज अ हंबल लवर ऑफ म्युझिक. आय शॅल गो म्हणजे मी जाईन किंवा मी येईन. मी जाईन अ हंबल लवर ऑफ म्युझिक. एक हंबल म्हणजे एकदम निस्सीम असा हंबल. आय शॅल गो ॲज अ हंबल लवर ऑफ म्युझिक. मी एक संगीताचा निश्चित चाहता म्हणून मी येईल. नेक्स्ट पॅरेग्राफ. संत हरिदास वॉज द मॅन. आणि
तानसेन ज्या व्यक्तीबद्दल बोलत होते ते कोण होते? संत हरिदास वॉज द मॅन. संत हरिदास हे एक माणूस होते किंवा तानसेन हॅड स्पोकन ऑफ. आणि तानसेन ज्यांच्याविषयी बोलत होते ते कोण होते? तर संत हरिदास होते. ही हॅड बीन तानसेन्स म्युझिक टीचर. आणि ती व्यक्ती होती कोण? संत हरिदास. आणि ते तानसेनचे कोण होते? तर संगीत शिक्षक होते. ही हॅड बीन तानसेन्स म्युझिक टीचर म्हणजे ते तानसेनचे संगीत टीचर होते. अँड ही लिव्ड द ऑस्टियर लाईफ ऑफ अ हर्मिट. आणि ते एक कोणतं जीवन जगत होते? एकदम साधेपणाचं किंवा एकदम एकांत म्हणजे एकटे आणि एकांतवास किंवा एकटे असे साधेपणाचं जीवन ते जगत होते. व्हेन तानसेन अँड द एम्परर रीच्ड हिज हट. आणि ज्यावेळेस तानसेन आणि एम्परर म्हणजे बादशाह त्यांच्या हट मीन्स झोपडी पोहोचले. रिच्ड पोहोचणे. व्हेन तानसेन अँड द एम्परर रीच्ड हिज हट ही वॉज बिझी विथ हिज डेली कोर्स. आणि ज्यावेळेस ते बादशाह आणि तानसेन त्यांच्या झोपडीपाशी पोचले त्यावेळेस ते काय करत होते? संत हरिदास काय करत होते? तर ते त्यांचे जे दैनंदिन डेली कोर्स म्हणजे जी आपली दैनंदिन कामं असतात त्या दैनंदिन कामांमध्ये ते कसे होते? गुंग होते किंवा दैनंदिन काम करण्यात व्यस्त होते. सी द नेक्स्ट पॅरेग्राफ. व्हेन दे आस्क्ड हिम टू सिंग. आणि ज्यावेळेस त्यांना गायला सांगितलं किंवा विनंती केली, ही स्माइल्ड बट सेड फर्मली. आणि त्यावेळेस ते अगदी हसून आणि फर्मली, फर्म म्हणजे ठाम, फर्मली अँड सेड फर्मली ठामपणे ते म्हणाले, आय एम लॉंग पास्ट द एज फॉर सिंगिंग. आणि आता आय एम लॉंग पास्ट म्हणजे आता माझे जे गाण्याचे वय होते ते उलटून गेलेले किंवा माझे गाण्याचं जे वय होतं ते आता गेलेले आहे. म्हणजे थोडक्यात काय केलं होतं? त्यांनी गाणं गायचं सोडून दिलं होतं. इव्हन हिज फेवरेट पीपल कुड नॉट परस्यूड हिम टू चेंज हिज माइंड. आणि अगदी त्यांचे कोणी आवडते शिष्य होते तर ते आवडते शिष्यसुद्धा त्यांचं परस्यूड म्हणजे मन वळवणे. तर कोणतेही त्यांचे आवडते शिष्य त्यांचं मन वळवू शकला नाही. In this paragraph, see the new words are there. Exhausted means tired. Tired means थकलेला. Exquisite, very fine and pleasing. Third one is summoned, called म्हणजे बोलावणे. Next is enraged, means filled with anger. अगदी रागाने असे किंवा खूप राग आलेला असा. फिफ्थ वन ऑस्टियर म्हणजे एकदम साधे, सिंपल. ऑस्टियर साधे किंवा सिंपल. सिक्स्थ वन परस्यूड, ट्राय टू कन्व्हिन्स म्हणजे एखाद्याचं मन वळवण्याचा प्रयत्न करणे किंवा त्यांचं मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न करणे. सेवन्थ इज डेलिबरेट मीन्स प्युअरली मेड. Remaining part of the lesson we will learn tomorrow.